पण तीच सांगते की मी तुम्हाला सांगते हे अजिबात सोपं नाहीये. आणि खरं सांगायचं तर फुजी पर्वताला कमी लेखण्याची चूक खूप जण करतात. इथलं आव्हान एका गोष्टीचं नाहीये, अनेक गोष्टी एकत्र येतात. शिखराच्या जवळ तर चक्क खडक चढून जावे लागतात. पायथ्यापासून शिखरापर्यंत तापमानात तब्बल 25 डिग्री सेल्सिअसचा फरक असतो. कित्येक तास तुम्हाला फक्त आणि फक्त तीव्र चढण चढावी लागते. आणि ज्वालामुखीच्या खडीवरून खाली उतरणं, ते तर अक्षरशः क्रूर आहे. उंचीमुळे होणारा त्रास किंवा ज्याला आपण अल्टिट्यूड सिकनेस म्हणतो, तो तर कोणालाही होऊ शकतो. तुमची फिटनेस लेव्हल कितीही चांगली असली तरी. साधारणपणे 30% गिर्यारोहकांना याचा अनुभव येतोच. म्हणजे विचार करा, अनेक तंदुरुस्त तरुण गिर्यारोहकही यामुळे शिखर सर करू शकत नाहीत. आणि गंमत म्हणजे लोकांना वाटतं की चढाई सर्वात कठीण आहे, पण अनेकांच्या मते खरी परीक्षा तर उतरताना असते. तासनतास निसरड्या भुसभुशीत ज्वालामुखीच्या खडीवरून उतरताना गुडघ्यांवर इतका ताण येतो की तो अनुभव अनेकांसाठी अत्यंत वेदनादायी ठरतो.